हरिपाठाच्या 4थ्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपली भक्ती कशाप्रकारे देवाप्रती असावी आणि ह्या भक्तीला कशाप्रकारे आपल्याला उजागर करता येते याविषयी अभंगात सांगतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसे नि दैवत प्रसन्न त्वरित, ओगार आहे निवांत शिनसी वाया. सायास करिसी प्रपंच दिनदिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आपली भक्ती ही कशा प्रकारे असली पाहिजे? मुळामध्ये आपल्याला भाव आणि भक्ती याच्यातला भेद करता आला पाहिजे. हे दोन शब्द वरवर पाहता ऐकताना आपल्याला सारखे वाटतात, पण या दोन्ही शब्दाचा अर्थ मात्र गहन खोलवर आहे आणि दोन्ही शब्दांचा अर्थ देखील वेगळा आहे. भाव म्हणजे काय असतं की एखाद्याविषयी आपल्याला काय वाटतं ही सरळ सोपं उत्पन्न होणारी जी अवस्था असते ती भाव असते. थोडक्यात आपण त्याला आपल्या मनामधलं प्रेम म्हणू शकतो किंवा आपली इच्छा म्हणू शकतो. आणि जेव्हा ही प्रेम किंवा इच्छा ह्यांची भावना, हा जो भाव आहे, हा जेव्हा एखाद्या विशिष्ट स्वरूपामध्ये प्रगट होतो किंवा एखाद्या विशिष्ट दिशेने जात असतो किंवा एखाद्या विशेष अशा प्रवाहासारखा बहरत असतो, तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. आणि जेव्हा हा परम तेजानं प्रगटत असतो तेव्हा ती भक्ती ही मनापासून, अंतरात्म्यापासून केलेली भक्ती आहे असं सिद्ध होतं. आता ज्ञानेश्वर महाराज याच्यामधून संसारामध्ये असणाऱ्या लोकांना कशा प्रकारे भक्ती करता येईल हे सांगतात. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की आपल्या सर्वांना वाटतं की संसारामध्ये राहून आपण भक्ती करतो, परंतु ही भक्ती किंवा आपली भावना कशा प्रकारे असते? आपण देवाला अनेक रूपानं प्रसन्न करायचा प्रयत्न करतो, नवस सायास करतो, पूजा करतो, जप जाप करतो, होम हवन करतो, एखादी पूजा विशिष्ट पद्धतीने करतो, पण या सर्व करण्यामागं आपला काही ना काही संसारातला स्वार्थमानाचा हेतू असतो आणि मग तो हेतू पूर्ण करण्यासाठी आपण या गोष्टी करतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर चांगली नोकरी मिळावी, व्यवसायामध्ये यश मिळावं, परीक्षेत पास होता यावं, चांगला पैसा मिळावा, लग्न लवकर जमावं, चांगली बायको मिळावी, मूलबाळ चांगलं व्हावं, अशा एक ना अनंत इच्छा मनामध्ये जपून आपण ह्या गोष्टी करत असतो. मग ही भक्ती निष्काम भक्ती होत नाही, कारण परमेश्वराला केवळ निष्काम भक्ती आवडते. काहीतरी मनामध्ये सुप्त इच्छा ठेवून सकाम भक्ती जर केली तर ती भक्ती परमेश्वराला स्वीकारायला देखील आपल्याला निष्काम भक्ती एवढं परमेश्वर ही भक्ती स्वीकारणार नाही. कारण परमेश्वराला माहीत असतं की कोण आपला भक्त आहे आणि तो कोणत्या मार्गानं किंवा कोणत्या भावनेनं भक्ती करत आहे. म्हणून इथं भाव महत्त्वाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. जर त्या भक्तीमध्ये खरंच भाव नसेल तर ती भक्ती काय कामाची? आणि जर अशीच भक्ती तुम्ही करत असताल आणि जर तुम्ही मुक्तीची अपेक्षा करत असताल तर मग ते तरी कुठं शक्य आहे? म्हणजे आपल्या अंगात दम नसताना, जोर नसताना विनाकारण एखाद्याला खेटायला जाणं हे अशा प्रकारचं असतं. ज्याच्या अंगात ताकदच नाही किंवा ज्याचा कधी व्यायामाचा संबंधच नाही, जो कधी कोणत्या गोष्टीला व्यायाम करत नाही, त्या लोकांना जर एखाद्या पहिलवानाला आव्हान देणं हे त्या प्रकारचं असतं. ज्याने आयुष्यात कधी पायी देखील कधी चालला नाही, ज्याला प्रत्येक वेळेस वाहन लागतं फिरण्यासाठी, अशानं जर उसेन बोल्ट सारख्या धावपटूसोबत शर्यत लावणं हे त्या प्रकारचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बळे विन शक्ती बोलू नये. जर ते बळ नसेल तर त्या प्रकारची शक्ती आहे म्हणून आपण बोलू नये. आणि भाव विना भक्ती आणि भक्ती विना मुक्ती हे देखील मिळणं दुरापास्त होतं. म्हणून ते पुढे म्हणतात की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया. अशा प्रकारच्या जर गोष्टी केल्या तर कशा प्रकारे देव प्रसन्न होईल? त्या देवाला देखील तुमच्या मनातले भाव समजत असतात. बऱ्याच लोकांना वाटतं की भक्ती करायची म्हणजे कुठंतरी अरण्यात जावं, एखाद्या डोंगरावर, हिमालयात जाऊन परमेश्वराचं नामस्मरण करत बसावं, जेणेकरून परमेश्वर आपल्याला लवकर प्रसन्न होईल. परंतु परमेश्वराची देखील खरंच तीच इच्छा असते का? याचा आपण विचारच करत नाही. कारण का? तर परमेश्वर म्हणत नाही की त्याच मार्गाने जाऊन तुम्ही आमची भक्ती करा. परमेश्वराला फक्त निष्काम भक्तीशी घेणं देणं असतं.
तुमचे चांगल्या कर्माशी, चांगल्या वागण्याशी त्याला देणं घेणं असतं. म्हणून तुम्ही जर विनाकारण जर ह्या गोष्टी करत असताल आणि संसारात राहून देखील तुम्हाला भक्ती करता येत आहे हे तुम्ही विसरत असताल, तर अशा प्रकारची भक्ती काय फायदा. म्हणून ते म्हणतात की कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, अशा गोष्टीनं तरी देव कसा लवकर प्रसन्न होईल. उगार आहे निवांत शीनसी वाया, विनाकारण अशा हिमालयात जाऊन तपश्चर्या करणं, अरण्यात जाऊन तपश्चर्याला बसणं हे सामान्य माणसाला अशक्य होणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यासाठी खूप अनुष्ठान करावं लागतं. शरीराला त्या लेवलला नेऊन, त्या स्थितीमध्ये नेऊन शरीराच्या यातना देखील, मनाच्या यातना देखील सहन कराव्या लागतात, जे की सामान्य माणूस हे करू शकत नाही. म्हणून कशाला तू अशा गोष्टी करतोस, विनाकारण शिनू नकोस, शांत राहा, निवांत राहा. याचा अर्थ काय आहे तर शांत राहा म्हणजे तू विनाकारण काही करू नकोस, तर निवांत स्थळ असा न शोधता तुझं अंतःकरण, मन हे समाधानी ठेव, शांत ठेव, तरच तुला इथं ईश्वर प्राप्त होईल. कारण इतरत्र भटकत बसण्यात ईश्वर तुला मिळणार नाही आहे. विनाकारण तू भटकत राहशील आणि मग तुला तुझाच ठाव लागणार नाही. म्हणून आपण संसारात राहून देखील निष्काम भक्ती करू शकतो, फक्त आपलं मन शांत असायला हवं. जर अशा संसारात आपण निष्काम भक्ती केली तर मात्र आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण संसाराचं मूळ आपल्याला कळतच नाही आणि या संसाराचं मूळ शोधत शोधत आपण भटकत राहतो. आपल्याला वाटतं की संसार म्हणजे एखाद्या सुखासाठी केलेली गोष्ट आहे आणि ही गोष्ट करण्याच्या नादामध्ये आपण देवाचा विसर करून टाकतो, भक्तीचा विसर करून टाकतो, चांगल्या कर्माचा विसर करून टाकतो आणि मग त्याची फळं तर आपल्याला भोगावीच लागतील. जसं आरे संसार संसार असतं, त्यानंतर जेव्हा हा संसार चालू होतो तेव्हा त्याची चटके सोसायला चालू होतात. म्हणजे संसारामध्ये सुद्धा आपल्याला राहून खरं फळ किंवा खरं आत्मिक समाधान, शांती प्राप्त होऊ शकते का, तर त्याचंही उत्तर नाही असंच आहे.